ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता आपल्याला एक नवीन माहिती सांगणार आहे. खेड भैरव गावाजवळ, गावापासून 1 किलोमीटर अंतरावर जसं सर्वतीर्थ टाकेद आहे ना, याच सर्वतीर्थाची प्रतिकृती आणि खेडजवळ एक तीर्थ आहे शुक्लतीर्थ. बघा, हे जे शुक्लतीर्थ आहे ना, या शुक्लतीर्थाची अशी परंपरा आहे का तिथं शुक्लमुनी, अगस्त्य ऋषीचा शिष्य शुक्लमुनी, त्याला आपल्या गुरुला रामाचं दर्शन व्हावं म्हणून त्याने तिथं रामाची प्रार्थना केली, तप केलं. बघा, आतापर्यंत प्रत्येक माणसाने काय केलेलं आहे, माझं काहीतरी कल्याण व्हावा, माझ्या स्वार्थाकरता तप केलेलं आहे. पण असा एक हा शिष्य होता, जसा धौम्य ऋषीचा शिष्य होता अरुणी, त्यांनी गुरुच्या याच्याकरता काय केलं, पाणी भरायला गेला होता, पाणी आवरत नव्हतं आणि तो त्या नाल्यामध्ये आडवा पडला आणि त्या शेताला पाणी. जेव्हा धौम्य ऋषी त्याला बघायला गेले तर आपला शिष्य नाही, तो काय करतो होता, नाल्यात आडवा पडला होता. तसा हा शुक्लमुनी यांनी आपला गुरु अगस्त्य मुनी, अगस्त्य कुठं होता, अगस्त्यला अकोल्याजवळ, आणि ज्या वेळेला राम याला टाकेदला आले जटायूला भेटण्याकरता, तेव्हा त्याच रस्त्यानं तिथं जे गेले तर त्यांनी काय सांगितलं, माझ्या रामाला, माझ्या गुरुला भेट द्या. आणि अशा त्या शुक्लमुनीनं तप केलेली ही पवित्र जागा, जसं टाकेदचं पाणी रात्रंदिवस सारखं वाहतं, तसंच हे शुक्लतीर्थाचं पाणी सतत वाहतं. इथं आपल्या खेड परिसरामध्ये, टाकेद परिसरामध्ये, याच्यामध्ये खडकेद, वासाळी, इंदूर, खेड या गावाचे जे पिंडदान इथं केलं जातं. बघा, इतर ठिकाणी पिंडदान केल्यानंतर त्या पिंडाला तिथं कावळे शिवत नसतात, पण इथं अजून असं काही झाडलेलं नाही का तिथं कावळा पिंडदान झटकन घेतो. का तर ही जागा पवित्र झालेली. अशा पवित्र जाग्यामध्ये आज तिथं रामनवमी साजरी होती. तिथं बरेच भाविकांनी याचं मंदिर बांधलेलं आहे, आपलं गणपतीचं, शंकराचं मंदिर आहे तिथं. आता रामाचं मंदिर होतं ते पडलं, आता भविष्यात रामाचं मंदिर तिथं सुरू होणार आहे. आणि अशी ही पवित्र जागा, आणि तिथून प्रत्येक दिवशी खेड ग्रामस्थाचे एक घरामध्ये अशी पाण्याची कळशी असते 10 किलो वजनाची, आणि त्या माणसाने तिथं जायचं, त्या तीर्थाचं पाणी घ्यायचं आणि ते तीर्थाचं पाणी गावात हनुमंताला, देवीला आणि भैरवनाथाला पाणी घालायचं. ती कळशी परत दुसऱ्या माणसाकडं. म्हणजे असा नित्य नियम, पारंपरिक काहीतरी वर्षापासून हा नियम चालू आहे. आणि तो भैरवाला तिथल्या तीर्थाचा अभिषेक केल्यानंतर भैरवाचं मन समाधान होतं. म्हणजे आपल्या खेडमध्ये शुक्लतीर्थ, सिद्धभैरवनाथ देवस्थान आपलं कुळदैवत, नवसाला पावणारं कुळदैवत. तर शेजारीच कळसुबाईचा डोंगर आहे. तर या तीर्थामध्ये अवश्य या. ज्या वेळेला तुम्ही टाकेदला जाल, टाकेदून आल्यानंतर हे शुक्लतीर्थ आहे, आणि शुक्लतीर्थ अगदी पवित्र तीर्थ आहे. या तीर्थात आंघोळ करा आणि आपल्या काय असं पुण्य मिळवा. जय भैरवनाथ महाराज की जय.